मित्रांनो, आपण आलेलो दादरमध्ये कोकण जत्रा मध्ये. चला मग बघूया. मी घेतली जवळा चटणी. कितीला आहे? काक्या कितीला आहे? 60 रुपये. हा, भाकरी बरं चपाती बरं खाऊ शकतो. असं डायरेक्ट खाऊ शकतो. वांग्याच्या भाजी चटणी अशी आहे. ही बोंबील चटणी आहे. हे मला पण शॉर्ट व्हिडिओ काढू दे. कोणतं पाहिजे तुम्हाला? 700 रुपये. ही छोटी आहे ना? काय? हा पोसाने हा पाय. व्हिडिओ काढ. कॉमेडी व्हिडिओ काढ. कोकम आहे ना? कोकम हे काय माहिती? साबुदाणा फेणी आणि कोकम आहे. 40 ते कोकम. करायचं कुठलं असं वजन? हे वाला हे कसं आहे? 430. मधच आहे. नॅचरली तो घट होतो. मस्टर्डचा मध आहे. फॅट लॉस आणि म्हणजे 100%. सकाळी रेग्युलर कोमट पाण्यामध्ये घ्यायचं रोज. आम्ही एक बॉटल घेतली तिथे. कुठली? हे किती? 200 किती? 280ला 280 रुपये. हे काय? आपण हे करतो ना, साठा करतो ना, साठा. कुठला ऑइल आहे? कोकोनट ऑइल. कोकोनट. हा माहिती आहे. प्राईस काय? कसं आहे? नारळाचे सोप साबण ना? कसे आहे? 99 रुपये. हे माहिती आहे ना? कुरमुरे. गावाची गोळ. हे नाचण्याचे पापड ना?
घरी बनवलं सगळं घरी घरी. काय काय लोणचे आहे कसं आहे. सिस्टर बनाती है, उसके पेपर्स में आर्टिकल्स भी आते हैं जो आपको नीचे दिखेंगे. हमारे किसी भी चीज़ में विनेगर केमिकल कुछ भी नहीं होता है. 100% रूटमेड बेस्ट क्वालिटी के हम लोग जो कोल्ड प्रेस वाला ऑयल है ना वो यूज़ करते हैं. और जो मसाले भी रहते हैं अपना कश्मीरी लाल जो कॉस्टली, और उसको हम लोग साथ में से कुटवा के हमारे स्पेशल मसाले रहते हैं हमारे पिकल. और 22 साल से मेरी सिस्टर बनाती है तो हमारे कस्टमर भी सब अच्छे हैं. जो क्वालिटी जानते हैं वो ज़रूर लेते हैं. क्या है प्राइस. ये शरबत है. ये जो अपना जव का पानी रहता है ना वो लेमन है. ये अपने स्टमक के लिए बहुत अच्छा रहता है, पेट की गर्मी निकालता है. और इसके अंदर भी खड़ी शक्कर है. हम लोग शक्कर यूज़ किसी में भी नहीं करते हैं. हमारी पिकल्स में आपको या खड़ी शक्कर मिलेगी या तो आपको गुड़ मिलेगा. और ये चैत्री गुलाब है जिससे बना हुआ है. इसके अंदर कलर के एसेंस कुछ भी नहीं है. ये प्योर चीज़ है. कसं आहे लेमन. पित्ताचा त्रास झाला तर घेऊ शकतात. आवळा सरबत सोलकढी बनवू शकतात. सरबत घेतलं तर फक्त सरबत म्हणून घेऊ शकतात. हे घेतलं ह्याचं आमरस आहे. हे बेस्ट आहे ना. हे पाचक पाचक म्हणजे लिंबू आणि अद्रकचं मिक्स. जवळा चटणी. जावळा चटणी. आपल्याकडे सुकट जास्त भेटतात ना. हे काकू हे आंबा आहे ना हा डायरेक्ट आंब्यावरचा आहे पिकलेला. वडे पीठ आगरी मसाला साने काकूंचे. साने काकू काय हे बियाणे आहेत. जिरावण मसाला. चोकोस आहे. नाचणीचे चोकोस आमचे स्पेशल आहे. नाचणीचे लाडू आहे, ड्रायफ्रुट्स लाडू आहे. तुम्ही नाचणीचे लाडू कधी बघितले नसाल तर बघा. हे मेथी लाडू आहेत ना. हे मेथी लाडू आहे. हे नाचणीची चटणी. हे ड्रायफ्रुट्स लाडू आहे. आणि हे नाचणीचे चोकोस आहे. टेस्ट करून बघ कसे आहेत. 70 रुपये. आणि नाचणीचे लाडू. नाचणीचे लाडू 100 रुपये. आणि मेथीचे मेथी लाडू आहे. पाव किलो आहे. 250 रुपये. घ्यायचं कसं लागतं. गुळाची पाकवडी वेगळे स्टॉल आहे. सगळ्या स्टॉलवर तुफानाची गर्दी आहे. 360 कॅमेरावाल्याकडे पण गर्दी आहे. आणि ही गर्दी अशीच राहणार आहे आजच्या दिवसापुरती. त्यामुळे आज सगळ्यांनी कितीला आहे. येत आहेत अतिशय सुंदरसे गायक आपल्या आवाजाने मोहून टाकणारे महेश दादा. एवढं नको एवढं नको. ते तुला सांगताय. तुम्ही मला विचारलं. हां हां बोला. तर प्राइस 110. हे काय आहे. जिरा गोळे. जिरा गोळे अनारदाना गोळे 110 रुपये. काय आहे. चिंच आहे ना. चिंच
मी सर्वांना या ठिकाणी अतिथीच्या विनंती करतो की मान्यवरांचा आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे आणि नेहमी आम्हाला सहकार्य लागतं ते म्हणजे फूड पार्टनर आमचे गावाचे राज सर्वेकर साहेब या ठिकाणी जरा जोरदार नायगडचा टिंक आहे बबुलचं. शाळांचा आवाज फोटोज काढतात, व्हिडिओज या ठिकाणी काढतात, रील्स बनवतात. त्यांना एक सुंदरशी विनंती आहे की आपण आमच्या फेसबुक पेज अस्तित्वाला आपण सगळे फोटोज टॅग करायचे आणि आमचे फोटो हे जगातपर्यंत आपण सगळेजण पोहोचवणार आहोत. त्यामुळे मस्तपैकी या ठिकाणी विविध स्टॉलला भेटी द्यायचे. यानंतर आमंत्रित एक सुंदरसं गाणं आपल्या समोर सादर करण्यासाठी येत आहे. घ्यायचे आहेत हे कसले डिंक लाडू म्हणजे ह्याचे लाडू माहिती आहे.